या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। मार्केट यार्डात कांद्याचे दर कोसळल्यानं आता हा कांदा उत्पादकांच्या डोळ्यात आसू आणताना दिसून येतोय। सोलापूरला कांद्याचं मोठं मार्केट असून इथून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी पर्यंत कांद्याची आवक वाढली होती, तरीही कांद्याचे दर 1000 ते 1700 पर्यंत गेले होते। यामुळे शेतकरी आनंदी झाला होता, पण पुन्हा कांद्याचे दर घसरले असून शेतकरी हवालदिल झालाय। कांद्याचे दर घसरण्याची कारणच कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी सांगितली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान 5000 कांद्यांच्या ट्रकची आवक झाली होती। यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसत होतं। 1000 ते 1700 पर्यंत कांद्याला दर मिळत होता, तर चांगल्या कांद्याला 2200 रुपयांपर्यंत दर मिळत होता। आता मात्र पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण झाली असून शेतकरी हवालदिल झालाय। सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 500 रुपयांपासून 1000 रुपये क्विंटल दर मिळत आहे। क्वचित एखाद्या कांद्याला 1500 ते 1700 रुपये क्विंटल दर मिळतोय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 280 गाड्यांची आवक झाली, मात्र तरीही कांद्याच्या दरातील घसरण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरत आहे। शेतकऱ्यांनी घातलेला खर्च देखील निघणं अवघड झालंय। सध्या बाजारात कांद्याची आवक जरी कमी असली तरी बाजारात कांद्याला मागणी नसल्यानं कांद्याला भाव मिळत नसल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली आहे।